आजी एकटीच गेली वरती रूम मध्ये. तिच्या गोळ्या बिळ्या घेणार नाही. जाते का जरा? हं? आपल्या गौतमला काही होणार नाही. गौतमच्या बाबतीत हे जे काही झालं त्याच्या मागे खरंच एक मुलगी असेल तर ती मुलगी कोण आहे हे तेजस्विनी तुला शोधायला हवंय. आणि शोधून तिला सांगायला हवंय की माझ्या मुलाशी असा खेळ खेळायचा नाही. तुमच्याकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही हो. नाहीतर ही वेळ आलीच नसती ना तुमच्यावर. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. तुम्ही तुमच्या मुलाला पैसा दिला पण अडचणींना तोंड देण्यासाठी हिंमत नाही दिली. आणि आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं. आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. कोण आहे ती माणसं? माझ्यातल्या आईला प्रश्न केला, माझ्या संस्कारांवर शंका घेतली. अरे यांची लायकी आहे का माझ्या समोर उभं राहायची? चाळीतली भिकारी मेंटॅलिटीची माणसं सगळी. यांना काय माहिती मी या घरासाठी या मुलांसाठी काय काय केलंय. स्वतःचा विचार न करता यांच्यासाठी उभी राहिले, घरासाठी उभी राहिले. या बिझनेस स्वतःची लायकी नसताना माझ्याशी वाटेल तसं बोलली, माझ्या मुलाशी वाटेल तसं बोलली. भर हॉस्पिटलमध्ये प्रमिला परब काय. तुला आता दाखवते ही तेजस्विनी खानोलकर म्हणजे नक्की काय प्रकार आहे. दादा, नशीब तुझ्या फोनमध्ये ट्रॅकर ऑन केला होता, नाहीतर काय झालं असतं. हे असलं सगळं करताना आमच्यापैकी कोणाचीच आठवण आली नाही तुला. तुला काही झालं असतं तर मी आईला काय सांगितलं असतं? काय झालं असतं तिचं? माझं काय झालं असतं? तुझा दादा एवढाही स्ट्रॉंग नाहीये की हे सगळं सहन करेल. साक्षी आणि तुझ्याशिवाय कोण आहे मला? आता तुला एक गोष्ट सांगू. म्हणजे मला जेव्हा वाटलं ना की सुसाईड करावं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा आला होता. असं वाटलं एकदा तुझ्याशी बोलावं, तुझा आवाज ऐकावा, एकदा शेवटचा तुझा आवाज ऐकावा. तेव्हा मला असं वाटलं माझ्या लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तूच आहेस दादा. आणि मग मला फोन करून तुला सांगायचं होतं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि मग स्वतःला संपवून टाकू. एक फाफाडी देईन तुझ्या पुन्हा असं बोललास तर. असा विचार सुद्धा करायचा नाही. सगळं ओके होणार आहे आता. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि कसलाही विचार करायचा नाही. ताई, अगं नको ना टेन्शन घेऊ. शरुताई बोलली आहे ना गौतम ठीक आहे म्हणून. मग त्याचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. पण पप्पा असं सगळं बोलले म्हणजे सॉलिड राडा झालाय. हॅलो, अगं मला त्याच गोष्टीचं टेन्शन आहे. त्यात जर गौतमने त्याच्या घरच्यांना सगळं सांगितलं आमच्याबद्दल तर
आणि त्यांच्याकडून आपल्या मम्मी पप्पाला कळलं तर त्यापेक्षा ना ताई आपणच सगळं सांगून टाकूया ना मम्मी पप्पांना. आपण ना सांगून टाकूया की तुझं गौतम बांदेकरवर नाही तर गौतमवर प्रेम आहे आणि त्याने हे जे सगळं केलंय ना, जीव द्यायचा प्रयत्न केलाय ना, ते तुझ्यासाठी केलंय. सांगूयात ना. नाही अगं, तू काय बोलतीयस? मम्मी पप्पांना समजलं तर नाही, नको. हे बघ, मम्मीची तब्येत आधीच खूप नाजूक असते, म्हणून तिला त्रास नको आता. आणि त्यात पप्पा काय बोललेत ऐकलंयस ना तू? कसं सांगणार आहे? कानू, त्यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर आणि त्यांना इतकाही विश्वास आहे की आपल्यापैकी असं कोणीच वागणार नाही. मम्मी नेहमी म्हणत असते की नाही. मग कसं सांगणार आहे? पण अगं ताई, आपण काहीतरी सांगायला हवं ना गं घरी. नाही, हे बघ, मी मोठी बहीण आहे ना तुझी. मग मी जे बोलतेय तेच ऐकायचं. अनु, ऐक ना बाळा, तुला मम्मीची शपथ आहे. हा, मयू. अनु ऐक ना, मयूला थांबव. हे बघ, तिने शरूला सांगितल्यानंतर खरंच खूप प्रॉब्लेम. काहीतरी कर ना. मलाच नाही कळत ताई, काय करू मी? एका मुलीसाठी केलंस तू हे सगळं? एक मुलगी एवढी महत्वाची वाटली तुला की स्वतःचं आयुष्य संपवायला निघाला होतास? तुला किती वेळा सांगितलं बाईपासून दूर राहा. होत्याचं नव्हतं होऊन बसतं सगळं. कोण आहे ती मुलगी? सांग मला, नाव सांग तिचं, मी बोलतो तिच्याशी. काय म्हणणं आहे तिचं? तुला नकार दिलाय का तिने? का तुझं एकतर्फी प्रेम आहे तिच्यावर? काय प्रॉब्लेम आहे? लग्नाला नाही म्हणाली का? कोण कोण आहे? कोण ही मुलगी? एक्सक्यूज मी सर, थोडं बाहेर थांबा, मेडिसिन द्यायचं टायमिंग झालं. बाहेर सॉरी दादा. अनु अगं, उभी काय आहेस तू? तू जा ना, मयूला थांबव ना. अगं, ती शरूला सांगेल सगळं. प्लीज जा ना, कर ना काहीतरी.